दिलेर खान म्हणजे औरंगजेबाचा एकनिष्ठ आणि लाडका सरदार होता. दिलेर खान आणि नवाब या त्याला दिलेल्या पदव्या होत्या. औरंगजेबाने दिलेर खानाच्या दख्खनच्या कामगिरीवर खुश होऊन त्याला 5,000ची मनसबदारी बहाल केली होती. दिलेर खानाचा बाप दर्या खान तो देखील एक मोठा कडवा लढवय्या होता. दिलेर खानाकडे उत्तर प्रदेशातील फार मोठी जहागीर होती. महाराष्ट्रात दिलेर खान परिचित आहे तो त्याच्या पुरंदरवरच्या स्वारीमुळे. वीर मुरारबाजी देशपांडेच्या मृत्यूला देखील कारणीभूत दिलेर खान होता. दिलेर खान एक पराक्रमी लढवय्या जरी असला तरी तो एक मगरूर आणि निजामखोर सरदार होता. शरीराने सुद्धा तो फार धिप्पाड होता. अप्पू, गांजा, बाई, बाटली अशी सगळी असतील तेवढी व्यसनं दिलेर खानाला होती. बऱ्याच जणांची समजूत आहे या मूर्ख दिलेर खानावरती खुद्द औरंगजेबाने विषप्रयोग करून त्याची हत्या केली असे तर्क त्याच्या मृत्यूविषयी लावले जातात. पण ही समजूत साफ खोटी आहे. त्याच्या मृत्यूला खरा जबाबदार होता औरंगजेबाचा मुलगा शहाजादा मोहम्मद म्हणजेच शहा आलम. 1689च्या सुमारास औरंगजेबाने शहा आलम आणि दिलेर खान या दोघाला विजापूरच्या मोहिमेस पाठवले. त्यावेळी आपल्या म्हाताऱ्या बापाला म्हणजेच औरंगजेबाला हटकून तख्तावर बसायचा विचार आणि स्वतःच्या बापाविरुद्ध बंड करण्याचा निर्णय औरंगजेबाचा मुलगा शहा आलमने घेतला होता. त्यावेळी त्याने दिलेर खानाची मदत मागितली, पण दिलेर खानाने त्याची सगळी योजना उधळून लावली. औरंगजेबाकडे जाऊन त्याने त्याच्या उचापती सांगितल्या. शहाजादा शहा आलम हे कळून चुकले होते की आपल्या सत्ता स्थापनेच्या भविष्यातील प्रयत्नांना हा दिलेर खान सर्वात मोठा अडथळा आहे. वेळ मिळताच पहिल्यांदा याचाच काटा काढू असा निर्णय स्वतः शहा आलमने घेतला होता. औरंगाबादमध्ये दिलेर खान आणि शहा आलम दोघेही विजापूरच्या मोहिमेवर जय तयारीत गुंतले होते. जर रस्त्यात आपण दिलेर खानाचा काटा काढला तर सगळ्यांना आपला संशय येईल. म्हणून शहा आलमने औरंगाबादमध्येच दिलेर खानाचा काटा काढण्याचे ठरवले. दिलेर खानाचा पुतण्या देखील या गटात सामील होता. दिलेर खानाला अप्पूचं भयंकर व्यसन होतं. दिलेर खानाच्या पुतण्यानं अप्पूच्या गोळ्या बदलून त्या ठिकाणी विषारी गोळ्या ठेवल्या आणि शहा आलमचं काम झालं. दिलेर खान त्यामुळे भयंकर आजारी पडला. शहा आलमने औरंगजेबाला कळवलं होतं की दिलेर खानाने स्वतःच विष प्राशन केले आहे. दिलेर खानाचा अंत मात्र अतिशय वेदनादायी आणि तडफडून झाला. डिसेंबर 1683 रोजी औरंगाबादमध्ये खानाचा मृत्यू झाला.